महात्मा फुले रोडवरील उघड्या वीज तारा ठरत आहेत जीवघेण्या, तक्रारी करूनही महावितरणाची दिरंगाई। देऊळगाव राजा शहरातील महात्मा फुले रोड परिसरातील उघड्या व जीर्ण झालेल्या वीज तारांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या वीज तारांमधून करंट पसरण्याचा धोका वाढला असून परिसरातील रहिवासी, लहान मुले आणि ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे। नागरिकांच्या माहितीनुसार सुमारे 1.5 महिन्यापूर्वी या धोकादायक परिस्थितीची लेखी तक्रार महावितरणाकडे करण्यात आली होती। त्यानंतर महावितरणचे संबंधित अधिकारी घटनास्थळी येऊन पाहणी करून गेले। मात्र पाहणीनंतरही आजपर्यंत उघड्या वीज तारांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही। तसेच आवश्यक त्या ठिकाणी सिंगल वायर टाकण्याबाबतही कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। दरम्यान परिसरात 4 वर्षाचा एक चिमुकला सुमारे 14 फूट खाली पडल्याची घटना घडली। सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली। मात्र या परिसरातील उघड्या वीज तारांमुळे भविष्यात गंभीर दुर्घटना होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। उघड्या वीज तारांमुळे कोणालाही विजेचा धक्का बसून अपघात झाला किंवा जीवितहानी झाली तर त्यास संपूर्णपणे महावितरण आणि संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे। महावितरणानं कोणत्याही मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता महात्मा फुले रोडवरील उघड्या व धोकादायक वीज तारांची तात्काळ दुरुस्ती करावी, आवश्यक त्या ठिकाणी सिंगल वायर टाकावे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे। आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद गुलाम अहमद, देऊळगाव राजा, बुलढाणा।